हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा मस्तपैकी दुपार झाल्याने ऊन बघा किती आलेलं आहे. तर कपडे वगैरे पण आपले सुकतातच. तर मी काही दिवसांपूर्वी ना एक झाड आणलं होतं, जे कलम आहे, अंजीरचं कलम. अंजीर हे फळ तुम्हाला माहितीच असेल. तर मी आणलं होतं, म्हटलं चला लावूया आणि इकडे बघा आपले फणससुद्धा आहेत. तर खूप दिवसांपासून मला झाड घ्यायचं होतं. तर मी ऑनलाईन वगैरे बघितलं, पण ऑनलाईनमध्ये काय होतं 3 ते 4 दिवस, कधी त्याच्यापेक्षा पण जास्ती दिवस लागतात. त्याच्यामुळे ते झाड असतं. सो झाड एकदमच म्हणजे मी खाली रिव्ह्यू पण बघितले त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एकदमच झाड असं मेल्यासारखं होतं. म्हटलं नको, कारण की ते खूप लांबून येतं त्याच्यामुळे. तर त्या दिवशी बाजारामध्ये आम्ही गेलो आणि मला अचानक ते झाड दिसलं. कधी-कधी काय होतं ना, आपल्याला जी हवी असणारी गोष्ट असते ना, ती नकळत का ना होईना, तर अशी मिळते. तर त्या दिवशी मला बाजारात ते दिसलं आणि आमच्या इथलं नर्सरीमधलंच होतं. तर बाजारामध्ये म्हणजे दर शनिवारला झाडं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची झाडं येतात, कलमं वगैरे येतात, फुलांची, फळांची. तर त्याच्यामध्ये मला हे दिसलं म्हणून मी पटकन घेतलं आणि एवढं भारी वाटलं, की काय होतं कधी-कधी आपल्याला अशी जी हवी असणारी गोष्ट पटकन दिसली आणि भेटली ना, की एक वेगळाच आनंद असतो. तर म्हटलं चला कुंडीमध्ये लावूया. आता हे मी कुंडीमध्ये का लावते, कारण की मी जमिनीमध्ये पण लावू शकली असती, पण आमच्या इथे ना जागा एवढी नाही आहे घराजवळ. तर रानात वगैरे जर लावलं, तर मग रानातले म्हणजे आता त्याला पावसाळा आहे तोपर्यंत चांगलं पाणी मिळेल, पण एकदा उन्हाळा आला, तर मग पाणी वगैरे मिळणार नाही. म्हटलं चला कुंडीमध्ये लावूया आणि आजकाल लोकं कुंड्यांमध्ये फळझाडं, फुलझाडं मोठ्या प्रमाणात लावतात. आता जर तुम्हाला मोठी जरी झाडं लावायची असतील, तुमची गॅलरी असेल किंवा टेरेस वगैरे असेल, तर तिथे मोठमोठे बकेटसुद्धा आता झाडांसाठी यायला लागलेले आहेत मार्केटमध्ये. बॅगसुद्धा मोठमोठे येतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही कलमं वगैरे लावू शकता. हे कलम होतं त्याच्यामुळे ह्याच्या फळं पण तुम्हाला बघायला मिळतील. तो मला त्या दिवशी दिसलं बाजारामध्ये म्हणून मी पटकन घेतलं. झालेत त्याला एक 8-10 दिवस झालेले आहेत. म्हटलं चला आता त्याला लावूया आणि ही कुंडी होती. म्हटलं चला कुंडीतच लावूया, बघूया काय होतं, कसं होतं. नाहीच झालं तर मग आपण ते काढून मग परत मातीमध्ये वगैरे लावू, जवळ वगैरे कुठे असेल तिथे. तर इथे मी माती पूर्ण काढायला घेतली, कारण की ह्याच्यामध्ये झाड होतं. त्याच्यामुळे मी ते झाड काढलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ते लावते आहे. त्याच्यामुळे आपली जी सगळी माती आहे ती एकदम ओली झाली. त्याच्यामुळे थोडी ड्राय होण्यासाठी मी सगळी माती बाहेर काढते आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत. तर जर तुम्ही झाडं वगैरे परचेस करत असाल ना कुठल्या पण प्लॅटफॉर्मवरून, तर खूपच म्हणजे त्यांची अवस्था खूप बिकट होते. सगळीच झाडं काही म्हणजे येतात, चांगली-चांगली झाडं येतात. पण खूप दिवस जर लागत असतील ना, जर पाणी नाही मिळत झाडांना, त्याच्यामुळे ना अशी एकदम कोमेजून गेल्यासारखी ती झाडांची रोपं असतात आणि मोस्टली झाडांची काही आपण मागवतो ना झाडं ऑनलाईन, ती छोटी येतात. त्याच्यामुळे अगदीच काही मोठी येत नाही. त्याच्यामुळे ती एकदम नाजूक असतात. त्याच्यामुळे तो जीव धरायला थोडा वेळ लागतो. पण जर नर्सरीमध्ये जर तुम्ही झाडं घेतलीत ना, कलमं वगैरे घेतलीत ना, तर खरंच चांगली होतात. त्याच्यामुळे तुम्ही नर्सरीमधूनच म्हणजे तुम्ही घेऊ शकता. तर हे आमच्या इथल्या नर्सरीमधलंच झाड आहे. तर त्या दिवशी होतं विकायला, तर मी पटकन घेतलं. तर ह्याला फळंसुद्धा आलेली आहेत आणि ऊन बघा किती लागतंय आणि आजकाल पाऊस पण पडायचा बंद झालेला आहे. काय माहीत परत तेच दिवस दाखवते काय? कारण की आमच्याकडे अजून लावणी वगैरे बाकी आहे. सो एंडिंगला वगैरे लावणी सुरू होते, पण ह्यावेळेस पाऊसच नाही त्याच्यामुळे. तर इथे मी सगळी माती काढली आहे बघा, थोडी उन्हामध्ये ठेवली आहे, ओलसर आहे म्हणून. तर आता मी जी काही कुंडी आहे ती पण मी साफ केलं. तर ह्याच्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचं खत वगैरे काही घालणार नाही, कारण की माती खूप ओली आहे त्याच्यामुळे. तर जे झाड आहे ते आपलं या साईडला आहे, बाकीची पण इकडे सगळी झाडं आहेत. तर हे बघा, ही अंजीर आहे, कलम आहे, त्याच्यामुळे याच्यावर फळंसुद्धा आलेली आहेत. तर आता आपण ते लावणार आहोत. तर अंजीर तुम्हाला जर माहिती असेल तर बाजारामध्ये पण बघायला गेलात तर त्याला पण मागणी खूप असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जर तुम्ही लावलत ना घरासमोर, तर तुम्हाला खायलाही होतं मस्तपैकी आणि बाकीच्या ड्रायफ्रुट्सपेक्षा हे खूप स्ट्राँग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पॉवर पण तेवढीच आहे. हे महाग पण फळं मिळतात खूप. तर हे बघा, आता आपली कुंडी मी मस्तपैकी कॅमेरा सेट केला आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता भरूया मस्तपैकी कुंडी वगैरे. आता तुम्हाला दिसते ना, छोटी कुंडी दिसते, पण मोठी आहे कुंडी. तर बघूया कसं होतं झाड, काय होतं. तर इथे मी माती वगैरे घेतली आणि पाऊस नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन भरूया, नाहीतर पाऊस वगैरे मध्येच आला तर सगळी माती परत ओली होईल. तर हातात मी हे घातलंय, हँड ग्लोव्हज घातले. म्हटलं चला टाकूया पटकन माती आतमध्ये. तर थोडी झाली आहे कडक, तर म्हटलं आपण झाड आता ह्याच्यामध्ये लावू शकतो. तर तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे जागा वगैरे नसेल, तर तुम्ही मोठ्यात मोठ्या पण कुंड्या मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही अशी झाडं लावू शकता. काही झाडं असतात ना कलमं वगैरे, ती पटकन लागतात. 1-2 वर्षातच फळं लागतात किंवा जेव्हा आता हे जे मी घेतलं झाड तेव्हाच ह्याच्यावरती फळं होते. त्याच्यामुळे मला अजूनच आनंद झाला, की जे आपल्याला झाड हवं होतं ते मिळालंसुद्धा. प्लस त्याच्यावर फळंसुद्धा आलेली आहेत. त्याच्यामुळे पटकन मी ते घेतलं. तर इथे मी माती भरायला घेतली पटकन आणि झाडं ना मला खूप आवडतात, कुठल्याही असू देत. आता आवोकाडो पण आपली पटकन त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल, कारण की ती पण झाडं आता वरती म्हणजे कोंब वगैरे यायला लागलेलं. तो जो पिरियड आहे ना, तो त्याला टाईम लागतो, कारण की जे फळ आहे ते खूप कडक असतं. त्याच्यामुळे पूर्ण ती प्रोसेस होईपर्यंत, ते मोड येईपर्यंत तेवढा टाईम जातो. तर त्याचा पण व्हिडिओ येईल.
कसं करायचं, काय करायचं त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता पुढचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तर रोपं पण तयार होत आहेत आपली मस्तपैकी. तर असे छोटे-मोठे आहेत ना एक्सपेरिमेंट करत बसायचे मस्तपैकी. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ॲपलचं सुद्धा झाड आहे. आता त्याच्यानंतर आता मी हे अंजीरचं सुद्धा आणलेलं आहे. ॲपलचं पण मी तुम्हाला दाखवलं असेल. घरच्या घरी बनवलेलं आहे. प्लस आता अवोकाडो पण मी बनवलेला आहे. तर अशी आमच्याकडे सगळी झाडं हळू तयार होतात घरच्या घरी एकदम मस्तपैकी. कारण की ही झाडं आहेत ना बाकी ठिकाणी कुठे मिळत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी सुद्धा ज्या काही आपल्या बिया वगैरे मिळतात तर त्याच्यापासून तुम्ही करू शकता. तर इथे बघा मी थोडी माती भरून घेते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते झाड लावणार आहोत. तर आता मी ते झाड आहे ते ह्याच्यामध्ये लावायला घेणार आहे. तर हे बघा इथेच मी आणून ठेवलं होतं. तर हे बघा ते आपलं झाड छोटं आहे, कलम आहे. तर आता तसं बघायला गेलं तर एकदम नाजूक बघायला कारण की ह्याच्यावर पानं बरीच होती पण सगळी गळून गेली. तर इथे मी कट केलं आहे. आता आपण ते ह्याच्यामध्ये लावणार आहोत. तर कलमी झाडं घ्यायची कारण की त्याचा लागायचा जो पिरियड असतो तो फास्ट असतो. त्याच्यामुळे पटकन लाग येतो. 1 ते 2 वर्षामध्ये चांगल्यापैकी लागवडसुद्धा मस्त होते आणि लागायला सुद्धा मस्त लागतात. आणि इथे बघा मस्तपैकी मी त्याची पिशवी वगैरे कट केली आहे आणि आतमध्ये आता मी ते टाकणार आहे. तर ह्याच्यात 2 अंजीर आपले लागलेले आहेत. मी पिकले की तुम्हाला नक्की दाखवेन. अजून तरी खूप लहान आहेत. पिकल्यावर तुम्हाला मी दाखवेन कसं काय ते. तर इथे बघू शकताय मी लावले आणि मेन म्हणजे ना एका ह्याला आहे त्याच्यामुळे थोडं वाकडं आहे. ठीक आहे. पण आता आपण माती वगैरे टाकून पूर्णपणे प्लेन करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी इथे मस्तपैकी ते झाड लावलेलं सुद्धा आहे आणि माती पण आहे ती भरपूर मी टाकलेली आहे आतमध्ये कारण की ना झाडांना माती खूप लागते त्याच्यामुळे. तर इथे मी झाडं ते आहे अंजीरचं ते मस्तपैकी लावलेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा अंजीरचं झाड किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारचं जर तुमच्या इथे झाड लावायचं असेल तर तुम्ही नर्सरीमधूनच घ्या. सो नर्सरीमध्ये चांगली व्हरायटी पण असते प्लस छान झाडंसुद्धा असतात एकदम फ्रेश. तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण जी लागवड पण केली ना ती जी सगळी झाडं होती ती पण नर्सरीमधलीच होती. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असं कुंड्यांमध्ये वगैरे फळझाडं तयार करू शकता आणि बघा किती छान दिसतंय आणि त्याच्यावरती फळं पण लागलेत त्याहून अजूनच आनंद आहे. तर आता ओली माती होती त्याच्यामुळे ना खूप जड होती त्याच्यामुळे पटकन पडत नाही बघा. ती जर सुकी माती असती ना तर पटकन पडलीसुद्धा असती. तर हे बघा मस्तपैकी माती आपण टाकून घेणार आहोत. तर बघूया आपल्या कुंडीमध्ये जो काही एक्सपेरिमेंट केलं त्याच्यामध्ये कसं होतं झाड कसं होतंय, काय होतंय, झाडाला पालवी वगैरे येईल की नाही बघू आता पुढे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर परत कोकणामध्ये पावसाने नाराजी आणली आहे कारण की पाऊसच पडत नाही आहे त्याच्यामुळे. तर आता दिवस खूप जवळ आलेले आहेत शेतीचे. काही-काही ठिकाणी तर लावणी पण स्टार्ट झालेली आहे. पण आमच्याकडे अजून रोपच पाहिजे तसे तयार नाही झालेत त्याच्यामुळे. तर इथे मी माती वगैरे बघा सगळीकडून एकदम टाकून घेते. तर अशा पद्धतीने मी छानपैकी अंजीरचं झाड लावलेलं आहे. तर जर तुम्हाला पण लावायचं असेल तर नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या जवळची नर्सरी असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर झाड अवेलेबल नसेल तर झाडे मागवतासुद्धा येतात. तर तुम्ही तिथून घेऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन मिळत असेल तर ऑनलाईन पण घेऊ शकता. फक्त एवढंच असतं की तिथे झाडं नाजूक असतात. खूप ट्रॅव्हलिंग करून येत असतात त्याच्यामुळे ना ते जगण्याचे त्यांचे चान्सेस फार कमी असतात त्याच्यामुळे. तर तुम्ही असं लावायची असेल झाडं तर तुम्ही नर्सरीमध्ये वगैरे घेऊ शकता किंवा बाजारामध्ये पण खूप वेगळ्या प्रकारची झाडं येतात. आता ह्या पावसाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या दासवंदी येतात, फुलझाडं, फळझाडं वेगवेगळ्या प्रकारचे येतात. तर तुम्ही लावू शकता. तर इथे माझं झाड एकदम लावून तयार आहे आणि मस्तपैकी आता याला मी पाणी वगैरे काही घालणार नाही कारण की मातीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची लेव्हल आहे. त्याच्यामुळे अजिबात ह्याला मी पाणी घालणार नाही आहे. पूर्ण ड्राय झाल्यानंतरच मी घालणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं छानपैकी अंजीरचं झाड लावून तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा 2 मस्तपैकी आलेले आहेत. हे पिकतीलच काही दिवसांनी, अजून टाईम आहे कारण की छोटे आहेत फळं. तर इथे सगळं जे काही मी केलं आहे, माती वगैरे पडले ते सगळं आता क्लीन करेन. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झाडं लावू शकता आणि हे झाड मला अनएक्सपेक्टेड होतं कारण की असं पटकन मिळालं त्याच्यामुळे अजूनच खुश होते मी. तर हे मी लावलेलं आहे. आता बघू किती फळं येतात. आता तरी 2 आलेत, त्याच्यानंतर बघू कधी येतात, किती फळं येतात. सो अशा पद्धतीने पावसामध्ये तुम्ही अधिकाधिक झाडं लावू शकता. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.